कारण एक होतं, लहानपणी कणिक चोरून खाल्ले होते की डायरेक्ट आता मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे ना, देवाला ती हकीकत सांगायची आहे. भगवान परमात्म्याची नगरी फार दूर होती बरं का. वर्णन केलेलं आहे, दूर नगरी बडी दूर नगरी, दूर नगरी बडी दूर नगरी, कब आएगी गोकुल नगरी, कब आएगी गोकुल नगरी, बडी द्वारपाल दारामध्ये सांगा माझ्या सख्याला, सांगा माझ्या मित्राला, सांगा माझ्या कृष्णाला, त्याचा बालपणीचा मित्र त्याच्या भेटीसाठी आले. एकदा माझ्या देवाला सांगा, अरे त्याच्या कपाळावरती, त्याच्या डोक्यावरती पगडी नाहीये, धोतर नीट नाहीये, पायामध्ये खडावा नाही, तो विश्वाच्या मालकाचा मित्र समजतोय. नजर पे पगडी, नजर पे कामा, द्वारपालांनी आतमध्ये जावं, सर्वांकडचे कान करू नये का, न मागता देणारा तो भगवान परमात्मा, इतका जाणता तो भगवान परमात्मा. भगवंताला सांगा की देवा तुमच्या भेटीसाठी एक व्यक्ती आलेला आहे, नाव त्याचे सुदामा बोलतोय, तो तर नीट नाहीये, डोक्यावरची पगडी नाहीये, पण तुमच्या भेटीचा ध्यास भगवान श्रीकृष्णांनी सुदामा हे नाव ऐकतात धावत पडत यावं. जीवनामध्ये असा संकटामध्ये मित्राच्या पुढे हो, तुझ्या पाठीमागे मी ठोठी उभा आहे सांगणारा. जीवनामध्ये असावा असा एक मित्र, अरे आपल्या गैरमध्ये पण चार चौकात आपलं कौतुकच करणारा पाहिजे, अशी मैत्री भगवान श्रीकृष्णांनी सुदामाची होती. तेव्हा सुदामाला आतमध्ये नेले, आपले सर्व अलंकार आभूषणे परिधान करण्यासाठी दिले आणि सिंहासनावरती बसून पहा देव किती जाणत आहे. वर्णन केलेलं आहे, सुदामा